होळीचा हा पवित्र दिवस म्हणजे केवळ बाह्य सण नसून आपल्या आतील अज्ञानाची आणि जुन्या पॅटर्न्सची होळी करण्याचा दिवस आहे। या निमित्ताने तयार केलेले हे भावनिक ध्यान तुम्हाला मुक्तीच्या मार्गावर नेण्यास मदत करेल। एका जागी शांत बसा आणि डोळे मिटून घ्या। स्वतःला सांगा की ही होळी तुमच्या आतील ज्ञानाची अग्नी प्रज्वलित करण्यासाठी आहे। तुमच्या शरीराकडे एका ड्रेस म्हणून पहा ज्यावर अनेक पॅटर्न्स आणि डिझाईन्स आहेत। हे पॅटर्न्स म्हणजे तुमच्या जुन्या सवयी, लोकांच्या स्तुतीमुळे तयार झालेली तुमची स्टाईल आणि तुमच्या अजाणतेपणी बनलेल्या मान्यता आहे, ज्या तुमच्या ख्या स्वरूपाच्या अभिव्यक्तीमध्ये बाधा बनत आहेत। तुमच्या समोर ज्ञान अग्नी प्रज्वलित झाली आहे अशी कल्पना करा। आता एक एक करून तुमच्या सर्व मान्यता या अग्नीत अर्पण करा। ज्या कथा तुम्ही स्वतःबद्दल किंवा जगाबद्दल रचल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला दुःख होते, त्या सर्व या अग्नीत भस्म होऊ द्या। त्यानंतर अष्टमाया म्हणजेच मी, माझे, मला, तू, तुझे, तुला, तो आणि त्यांना या 8 रूपांनी बनलेली माया आणि तुमच्या सर्व अवाजवी इच्छा या अग्नीत स्वाहा करा। तुमच्या मनातील साठवून ठेवण्याची वृत्ती, जुन्या आठवणी आणि मानसिक कचरा या अग्नीला समर्पित करा। ज्याप्रमाणे अग्नीत बसलेल्या होलिकेचे भक्त प्रल्हादाच्या संपर्कात आल्यामुळे हृदय परिवर्तन झाले आणि ती शुद्ध झाली, तसेच तुमच्या आतील सर्व राक्षसी वृत्ती आणि अहंकाराचे भस्म होऊ द्या। केवळ शुद्ध भक्ती आणि सत्य शिल्लक राहू द्या। होळीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही राख पाहाल, तेव्हा हे स्मरण करा की हे शरीर मातीचे म्हणजेच शव आहे, जे शेवटी मातीतच मिसळणार आहे। पण जेव्हा तुम्ही कोणाला रंग लावाल किंवा गुलाल लावाल, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीमधील शिवाला म्हणजेच चैतन्याला रंग लावत आहात, ही जाणीव ठेवा। होळीच्या दिवशी काय करावे यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा। या दिवशी काही वेळ पूर्ण मौन पाळून स्वतःच्या विचारांच्या उगमस्थानाचा शोध घ्या। कपाळावर टिळा लावताना ही भावना ठेवा की तुमचा तिसरा नेत्र उघडत आहे, ज्यामुळे तुम्ही तम, रज आणि सत्व या तिन्ही गुणांच्या पलीकडे गुणातीत अवस्थेत पोहोचत आहात। जुने हेवेदावे विसरून शत्रूलाही मित्र बनवा। हा दिवस सर्व मनमुटाव मिटवून पुन्हा बाल्य अनुभवण्याचा आहे। आणि कल्पनाशक्तीच्या सहाय्याने तुमच्या शरीराकडे पहा। हे शरीर म्हणजे केवळ एक मातीचे मडके आहे, ज्याचा उद्देश केवळ सत्याचे अमृत साठवणे हा होता, परंतु तुम्ही त्यावर अनेक प्रकारचे पॅटर्न्स आणि डिझाईन्स, सवयी आणि मान्यता कोरल्या आहेत। लोक तुमच्या या पॅटर्न्सची किंवा स्टाईलची स्तुती करतात, म्हणून तुम्ही त्यांना घट्ट धरून ठेवले आहे। पण आज या ज्ञान अग्निसमोर हे मान्य करा की हेच पॅटर्न्स तुमच्या ख्या स्वरूपाच्या अभिव्यक्तीमध्ये अडथळा ठरत आहेत। हे पॅटर्न्स म्हणजे तुमच्या अजाणतेपणी बनलेल्या त्या कथा आहेत ज्यांना तुम्ही सत्य मानले आहे। या ज्ञान अग्नीत तुमचे सर्व जुने पॅटर्न्स अर्पण करा। तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराची खोज करा की तो कोणत्या मान्यतेतून येत आहे। जेव्हा विचार थांबतील, तेव्हाच ख्या अर्थाने तुमची होळी साजरी होईल। तुमची ही होळी ख्या अर्थाने तुमच्या आतील मटका शुद्ध करून त्यात अमृत जपण्यासाठी निमित्त ठरो। तुमच्या मनाच्या कोनाकोपऱ्यात डोकावून पहा। तिथे कितीतरी अनावश्यक कचरा साठलेला आहे। जुन्या आठवणी, इमोशनल अटॅचमेंट असलेले ग्रीटिंग्स, जुनी बिले आणि मनावर असलेले ताणतणाव तुम्ही वर्षानुवर्षे जपून ठेवले आहेत। ही साठवून ठेवण्याची प्रवृत्ती केवळ घरालाच नाही, तर तुमच्या शरीराला आणि आध्यात्मिक प्रवासालाही जड करत आहे। या होळीत हा सर्व मानसिक कचरा आणि वस्तूंचा मोहमुक्त मनाने सोडून द्या। जशी लाकडे जळल्यावर हलके वाटते, तसेच या गोष्टी सोडल्याने तुम्हाला आतून मोकळे वाटू लागेल। हे ध्यान पूर्ण करताना शांततेचा अनुभव घ्या। ही होळी केवळ एका दिवसाची नाही, तर जोपर्यंत तुमच्या सर्व मान्यता आणि इच्छा भस्म होत नाही, तोपर्यंत ही ज्ञान अग्नी तुमच्या मनात जळत राहू द्या। आजपासून प्रत्येक विचाराचा उगम शोधा आणि तो कोणत्या मान्यतेतून येत आहे याची तपासणी करा। ही सजगताच तुम्हाला ख्या अर्थाने मुक्त करेल।
तुमचा हा दिवस ख्या अर्थाने हॅपी होली आणि पवित्र दिवस होली डे ठरो.